तुमच्या पाल्याला अष्टपैलू बनवायचा आहे, मग वाट कसली बघताय? रिअल लाईफ फाउंडेशन व शिवशंभू करिअर अकॅडमी यांच्या वतीनं 24 ते 30 एप्रिल या कालावधीत बाजारभोगाव तालुका पन्हाळा येथे आयोजित व्यक्तिमत्व विकास व संस्कार शिबिरासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कराटे, लाठीकाठी, एरोबिक्स, योगा, लेझिम आदी खेळांचं उत्तम प्रशिक्षण, फनी गेम, स्टेज डेअरिंग, ट्रेकिंग आदीसह मैदानी खेळ व अजून बरंच काही। डॉक्टर सुनील कुमार लवटे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक कृष्णात खोत, विठ्ठल कोतेकर, डॉक्टर स्मिता गिरी यांचं उत्तम मार्गदर्शन, खेळासाठी उत्तम प्रशिक्षक, राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था, 9 ते 15 वर्षापर्यंतच्या पाल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे। चला तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। संपर्क भिकाजी पाटील सर, मोबाईल नंबर 9158027815, भरत काटकर, मोबाईल नंबर 9657047154। शिवसेनेचे विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा कायापालट केला आहे। अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत। अभ्यासू व दूरदृष्टी असणारे उमेदवार आहेत। तसेच राज्य व केंद्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान केले। प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते। कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक पी.डी. पाटील, सुरेश काटकर, पन्हाळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य प्रकाश दाभोळकर प्रमुख उपस्थित होते। दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी कुंभी बँकेचे संचालक प्रकाश काटकर, पोहाळेचे माजी सरपंच सुरेश पाटील, किसरूळचे माजी सरपंच बाबूराव ढेकळे आदींनी परिश्रम घेतले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका। निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। तुम्ही जे विद्यमान खासदार आहेत प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आता तुम्ही बाजारभोगाचा जो जांभळी खोरा आहे तो अक्षरशः तुम्ही पिंजूर काढलेला आहे, जी वाड्या वस्त्यावर तुम्ही गेला आहे। तर करवीर विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्याचं विकासाचं योगदान कशा प्रकारचं राहिलेलं आहे? नमस्कार। करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये आता माझा हा दौरा चालू आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज बाजारभोगाव खोरीमध्ये जांभळी खोऱ्यामध्ये आज प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटी गाठली आहे। मला वाटते की प्राध्यापक संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर सातत्याने या मतदारसंघामध्ये, या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न केला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पहिली 2 वर्ष निवडणूक झाल्यानंतर आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर जरी मी पराभूत असलो तरी माझा पराभव झाल्यानंतर मी 5व्या दिवशी मतदारसंघामध्ये लोकांच्या संपर्काशी बाहेर पडलो आणि दुर्दैवानं मार्च 19 मध्ये पाडव्याच्या अगोदर कोरोनाची महामारी जगामध्ये चालू झाली, सगळ्या देशामध्ये चालू झाली आपल्या। आणि मला वाटते की त्यावेळी पहिले दोन वर्ष पंतप्रधानांनी खासदारांची निधी हे थांबवले ते आणि संपूर्ण निधी हा कोरोनाच्या संकटाच्या तोंड देण्यासाठी, वेगवेगळ्या औषधोपचारासाठी वेगवेगळे सेंटर्स उभा करण्यासाठी हा लावला गेला होता। पहिल्या 2 वर्ष विकासात्मक कामाला सगळ्याच मतदारसंघात खासदारांची खेळ बसली होती। परंतु आता या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये हे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि या सगळ्या आपण जर बघितलं असेल तर संजय मंडलिकांनी कोट्यवधीचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये केला। या जांभळी खोऱ्यामध्ये जवळजवळ 2,44 लाखाचा निधी मतदारसंघाच्या विकासाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचलेला आहे। आपण महत्त्वाचा बाजारभावापासून पडसाईकडे जाणारा रस्ता असेल, हा आपण बघितला असेल त्या रस्त्याचं वायडिंग झालेलं आहे, रुंदीकरण झालं, ते खासदार मंडलिक साहेबांच्याकडून झालेलं आहे। आपण आता वाशी पडसाई रस्त्याला मी स्वतः केसरकर साहेबांना विनंती करून 50 लाख रुपये डांबरीकरणाची केली, 30 लाख रुपये भोवलीसाठी केली। या विभागाचा रस्ता जो आहे हा 13 किलोमीटरचा रस्ता आहे, हा मुख्यमंत्री सहायता निधीकडून पैसे मिळण्यासाठी मी त्या ठिकाणी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। जरी मी नसलो, विधानसभेला जरी नसलो तरी विकासात्मक काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला। आपल्याला कल्पना आहे परवा किशोरमध्ये काही रस्त्याची आपण केली, मी स्वतः 2 कोटीचा निधी या मतदारसंघात लावला आहे जरी मी आमदार नसलो तरी। मंडलिक साहेबांनी वेगवेगळ्या विषयाचे प्रश्न असतील की लोकसभेमध्ये मांडलेत। आता आपण पहिलं असेल कोल्हापूरला विमानतळ व्हावं यासाठी सातत्याने मंडलिकांचाही प्रयत्न होता। त्यांनी ते विमानतळ चालू केलं। या ठिकाणी विमानतळाची नवीन इमारत उभा राहिली, चांगल्या पद्धतीचे इमारत लोकार्पण सोहळा माननीय मोदी साहेबांच्या असतील त्या ठिकाणी त्याला हे कामच उभं आहे। आज आपण कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन बघितलं असेल, त्याच्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण चालू आहे। आज वंदे मातरम एक्सप्रेस रेल्वे या गाड्या चालू झाल्या, त्या
चांगल्या पद्धतीनं सगळ्या देशभर चाललेलं आहे. देशभरामध्ये दळणवळणाच्या यंत्रणा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालू आहे. सगळे हायवे चालू आहे. आता आपल्या इथंच बघा की कोल्हापूरकडे गगनबावडा ते तळेरेपर्यंतचा रस्ता जो गोव्याला जोडणारा रस्ता आहे, हा मी आमदार असताना हा स्टेट हायवे होता, हा पण नॅशनल हायवेमध्ये घेतला आणि त्याच्यासाठी या सरकारनं निधी लावला आणि त्या रस्त्याचं काम चालू आहे. आज जवळजवळ 186 कोटीचा रस्ता फक्त कोल्हापूर कळ्यामध्ये चालू आहे. तिथून पुढे तळेरेपर्यंत जवळजवळ 800 कोटीपर्यंतचं बजेट या रस्त्यासाठी आज खर्ची पडायला लागले. कोल्हापूर रत्नागिरी नागपूर हायवेचा ट्रॅकिंग चालू आहे. आपण हायब्रिड ॲन्युटीमध्ये आपण भोगावतीपर्यंतचा रस्ता 70 कोटीचा आपल्याला झालेला आहे. मलिक साहेबांनी सुद्धा विकास निधी हे पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. आणि मला वाटते रेल्वे स्टेशनची उभारणी असेल, या ठिकाणी आपल्याला विमानतळाची उभारणी असेल, विशेष करून शेतकऱ्यांच्या सुविधा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून आज कोट्यावधी रुपये आपल्या मतदारसंघात देतात. प्रत्येक शेतकऱ्याला, अनेक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि 6,000 रुपये राज्य सरकारचे खात्यावर यायला लागले. आता लोकांना असं नाही की कुठेतरी बाजार भोगावला जावं आणि एका ऑफिसमध्ये त्या बँकेमध्ये आणि पैसे काढून नाही, आता खात्यावर डायरेक्ट लोकांचे पैसे द्यायला लागले. कर्जमाफी या ठिकाणी आपण या सरकारने जाहीर केली, त्याची पूर्तता केली. परवा 14,000 अपात्र होते, त्यांना पात्रपूर्ती या ठिकाणी दिली. मला सगळ्या सहकारी साखर कारखान्यामध्ये इन्कम टॅक्स बसला होता. आता कुंभी कसाई साखर कारखान्याचं उदाहरण घ्या की FRP पेक्षा जादा दर दिला म्हणून अनेक वर्ष टॅक्स तिने आकारला होता, त्याला दंड आकारून जवळजवळ 250-200 कोटीचा आयकर आम्हाला बसला. दरवर्षी आम्हाला नोटीस यायच्या, त्याच्या आधीच आम्हाला प्रोटेस्ट फी म्हणून एखाद्या वर्षी कोटी रुपये भरायला लागायचे, खातं सीज करणे म्हणून. मोदी साहेबांनी सरकार खातं केंद्रामध्ये निर्माण, अमित शहा सरकार मंत्री झाले आणि हा संपूर्ण आयकर रद्द केले. आता मला सांगा 200-200 कोटीचे आयकर आमच्या वसुलीचे कारखाने राहिले नसते. आज साखर कारखाने शेतकऱ्याच्या मालकी आहेत, ते शेतकऱ्याच्या मालकी ठेवायचं काम या सरकारने केलं, जे काँग्रेस सरकारला आजपर्यंत जमलं नाही. त्यांच्या काळामध्ये आयकर लागले होते, त्यांनाही जमलं नाही, ते यांनी करून दाखवलं. त्यामुळं शेतकरी असतील, खेळाडू असतील, दळणवळणाचं रस्ते असतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये आज भारत देश मागे नाही. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये 5वी महासत्ता म्हणून आपल्याला दिली जातात. पुढच्या 5 वर्षामध्ये 3री महासत्ता म्हणून आपल्याला गणलेलं आहे. आज चांद्रयान 3 देशांनी त्या चंद्रावरती उतरलं. त्याच्यामध्ये अशा ठिकाणी आपलं चंद्रयान उतरलं की जिथं कुठल्याही देशाचं यान उतरलं नाही. वैज्ञानिक प्रगती सुद्धा आपल्या देशाची झालेली आहे. देश कुठे नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर सत्तेमध्ये येणाऱ्या सत्ताधारी पक्षाचं काम की देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं आणि देश सुरक्षित ठेवायचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालंय. मला वाटतंय सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि देशातलं आज पंतप्रधान मोदींचं नेतृत्व हे जग मान्य करते. अशा वेळी आपला खासदार त्या ठिकाणी जाणं हे गरजेचं आहे. समोर कोण उभा आहे याच्यापेक्षा या ठिकाणी या महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RSP आणि RP आठवले गट आहे. याच्या सगळ्यांना मिळून हा उमेदवार संजय मंडलिकांना दिला आहे. मी त्यांना विजयी करण्यासाठी आता गावोगावी जायला लागले. निश्चित आहे करवीर मतदारसंघामध्ये सुद्धा चांगलं मतदान प्राध्यापक संजय मंडलिकांना मिळेल आणि आपली गरज आहे की देशामध्ये सत्ता जर भाजप शिवसेने येणारा ही त्रिकापत्त सत्ता आहे आणि मला वाटते अशा वेळी आपला खासदार तिथं असणं हे जरुरीच आहे. विकासात्मक कामं होणं गरजेचं असते. आपण बघितलं असेल सत्ता आपल्या आमदार नाही, या मतदारसंघातली परिस्थिती आज काय, मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळी बोलेल. परंतु इच्छाशक्ती लागते, प्रबळ इच्छाशक्ती लागते. काम करण्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरायला लागतं, रात्रीचा दिवस करावा लागतो. त्यावेळी तुम्हाला मतदारसंघामध्ये लोकांचे प्रश्न कळणार, काय परिस्थिती आहे कळणार. तुम्ही फिरतच नसतं काय होणार नाही. आज प्राध्यापक मंडलिकांचं काम आम्ही सुद्धा या ठिकाणी करतोय. पलीकडे काँग्रेसचे लोक या ठिकाणी किती वेळा आज निवडणूक आल्यानंतर तुम्ही मतदान मागणार नाही. आज संजय मंडलिक हा इझी ॲक्सेस आहे, त्यांना आपण जाऊन विचारू शकतो. आणि आज दोन्ही उमेदवारांची तुलना केली तर संजय मंडलिकांचे निश्चितपणे आमचे उमेदवार प्रगल्भ आहेत, राजकीय अनुभव आहे, उच्च शिक्षित आहेत, प्रश्न काय मांडायचे याचा अभ्यास त्यांना आहे आणि त्यामुळे निश्चितपणे संजय मंडलिकांना निवडून दिलं तर या जिल्ह्याचा विकासात्मक अधिक भर पडेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्यामुळे प्राध्यापक संजय मंडलिकांना धनुष्यबाण चिन्ह आहे, 7 मेला आपलं मतदान आहे. सर्वांनी मतदान करून आपण आम्हाला या महायुतीचा मतदान विजयी करा आणि देशाची अखंडता, देशाची सुरक्षितता, देशाचा विकासाचा रथ जो अखंड चालला आहे ते आपण ठेवायसाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण बघितलं असेल आज राम मंदिरची उभारणी झाली, 370 कलम हात आठवलं गेलं. त्या काश्मीरमध्ये तिरंगी झेंडा उभा करताना अडचणी असेल, या तिरंगी झेंडा उभा करताना सॅल्यूट करताना लोक तुम्हाला या ठिकाणी दिसतात.
या अनेक गोष्टी या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेत आणि छोटे मोठे प्रश्न गाव लेवलचे असतील, विकासाचे प्रश्न असतील, हे सोडवायला आमदार असतात, आम्ही जिल्हा परिषद असते. देशाची निवडणूक आहे, त्यावेळी देशाच्या समोरचे प्रश्न काय आहेत हे बघून लोकांनी या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. आज या ठिकाणी निश्चितपणे सरकारामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी दळणवळणाच्या संदर्भातून सगळे प्रश्न सोडले आहेत. आज 6,000 रुपये जसे शेतकऱ्यांना येतात तसंच मोफत अन्नधान्य सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचवते. एवढी मोठी यंत्रणा आज या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे, पण काय काम केलं नाही या गोष्टीचा निश्चितपणे लोकांनी विचार करून महायुती सरकार प्रचंड मताने विजयी करावा असं मी त्यांच्या जनतेला आव्हान करतो.